कुठे वाट बघताय? The iPhone 16 Pro Max, and the answer to that is कृष्णा आणि राधा. अच्छा, ही राधा आहे, तुझ्यासारखीच आहे. आणि ही कृष्णा. ही नाही, हा कृष्णा. ही तुझ्यासारखी दिसते. हो. आणि ह्या तुझ्यासारखा. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपण घरीच आहे, कुठे नाही चाललोय. आज घरातलेच पाहुणे जरा सॉर्ट करू आणि उद्या आपल्याकडे जरा डेंजर पाहुणे येणार आहेत. ते मी तुम्हाला एंड ऑफ द ब्लॉगला काहीतरी हिंट देईल, मग तुम्ही गेस करा कॉमेंट्समध्ये. तिला विचार नाही काय सीन आहे सगळं ब्लॉग मध्ये तिला विचार क्या एक्सच्या मध्ये काढ. हा तिकडे 0. अरे वा काय बोंब चालली तुमची. अरे पप्पा इसको हिंदी नहीं आता पप्पा. मैं हार जाऊंगा. हो गया उसका 3 हो गया. नहीं स्ट्रेट लाईन पाहिजे. स्ट्रेट नाहीये, ही एल आहे. तू बरोबर करते. तू छोटी म्हणून तो तुला मला माहिती आहे हे गेम. मग एक हार्ट करके I think this takes gonna get. Dad, this is for my dad. Oh, मेरे प्रादा. हे आहेत अनिरुद्ध पालव, ज्यांच्याबद्दल पप्पा डेकोरेशनच्या व्लॉगमध्ये बोलत होते. यांनीच आमचं युनिक गणपतीचं डेकोरेशन बनवलं आहे. हा आहे देवदादा. आम्ही सगळे एकत्र एका बिल्डिंगमध्ये आधी राहायचो, पण काही वर्षांपूर्वी मी ती बिल्डिंग सोडून एका नवीन बिल्डिंगमध्ये आलो आहे. बट आम्ही न कळत न चुकत नेहमी एकमेकांना भेटत असतो आणि आमची मैत्री अजूनही तशीच घट्ट आहे. म्हणून आम्ही कोणत्याही जुन्या विषयांवर, नवीन विषयांवर कधीही गप्पा मारतो आणि मला ह्यांच्यामध्ये खूपच बरं वाटतं. ए कामाला लाग रे, घे रे. उचलतो का नाही? क्विकली गो होम. येस, आलेली आहे वेळ, केलेला आहे कहर. ऍपल इव्हेंट फायनली इज हॅपनिंग. अँड मगाशी मी ऍक्च्युली संतोषला फोन ह्याच्यासाठी केलेला, बिकॉज संतोष अँड मी आर द पीपल. जेव्हापासून आम्ही मित्र झालो, ऍपलचा इव्हेंट आम्ही एकत्र बघायचो. म्हणजे ते इथे तो जवळ पण राहायचा, तेव्हा आम्ही एकत्रच बघायचो आणि त्याच्यावर फिगर आउट करायचो कसं काय करायचं. हो नाही, हा फीचर नाही, मला वाटतं यावेळीचा आयफोन घ्यायची गरज नाही वगैरे, असं सगळं आम्ही फिगर आउट करायचो. सो आय हॅव अ ग्रेट मेमरी ऑफ वॉचिंग ऍपल इव्हेंट विथ हिम. बट आता तो इथे नाही राहत, सुरत राहतो. त्यांनी मेसेज केला की ब्रो ऍपल इव्हेंट, आणि तो आता घरी चाललाय पटकन आणि आम्ही एकत्र बघणार आहे. व्हेरी एक्सायटेड फॉर व्हॉट ऍपल हॅज लाईक. $11.99 for iPhone 16 Pro Max. We also have amazing offers from Apple and our partners, including up to $1,000 off in the US when you trade in an ये iPhone डॉलर 12 का Pro प्राइस or new. देख के All new iPhone 16 खुश हो जाते हैं models will be अपन, available लेकिन for इंडियाला pre-order येता येता on याचे Friday वांदे होतात. and will be अभी मेरे को available in पता नहीं है stores next week कि on मेड इन September इंडिया 14th. मॉडल्स आने वाले क्या, और फिर वो With सस्ते Apple होने वाले tells क्या an माहित iPhone नाही. 16 and iPhone 16 Pro. But now the main question is, will I buy the iPhone 16 Pro Max? And the answer to that is no. I won't buy the iPhone 16 Pro Max. And I will buy the iPhone 16 Pro. Max मी घेतच नाही, कधीच नाही घेत. जब से आया है तब से कभी ही नहीं लिया है.
6.3 इंचेस का स्क्रीन रहता है अभी, मतलब ये साल तो 6.3 इंचेस का है, उसके पहले तो बहुत छोटा था. एंड इट्स वेरी हैंडी फॉर मी. इफ यू नोटिस इट्स वेरी हैंडी फॉर मी. असं हॅलो असं 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 पटकन पटकन विषय करता येतो, काही प्रॉब्लेम नाही ह्याचा. प्रो मैक्स इज वेरी ह्यूज एंड दैट इज वाई आई नेवर बाय इट, क्योंकि अपने को लेने के लिए नहीं लेने का है ना. किती पैसे कमवते आयुष्यात भाई, कितीही. आपण लेंगे प्रो इच बिकॉज हँडी, आपला कॅमेराचं काम होतं, आपलं काम जे होतं, जे सोशल मीडियाचं काम आहे वो भी अपना उससे हो जाता है. सो एवरीथिंग इज सॉर्टेड विद द प्रो. वी डोंट नीड अ प्रो मैक्स. वी डोंट नीड जस्ट एन iPhone 16 ऑल्सो, बिकॉज त्याच्यात आपलं काम नाही होणार. सो जिस चीज़ को अपनी सप्पू जिस चीज़ की ज़रूरत है अपने को वही चीज़ लेनी चाहिए. और इतने साल से मैं और संतोष वी आर वॉचिंग द इवेंट फ्रॉम इन आवर हाउसेस. एव्हरी इयर वी वॉच इट फ्रॉम आवर लॅपटॉप. आधी आम्ही टी व्हीवर बघायचो त्याच्याकडे, लॅपटॉपवर किंवा फोनवर कुठे जिथे काय असायचो, तर ती मेमरी आमची. एंड वी हैड डिस्कस दिस एंड वी हैड सेड टू ईच अदर कि अभी तो ये सब कर रहे हैं, लेकिन एक दिन आएगा जब भी अपन एप्पल के इवेंट में होंगे इन सैन फ्रांसिस्को, त्यांच्या हेडक्वार्टर्समध्ये. एंड जो भी वहाँ पे जाएगा पहला, ही विल डू अ व्हिडिओ कॉल टू, मतलब मी संतोषला करेल किंवा संतोष जर तिकडे गेला तर संतोष मला करेल, बिकॉज वो हम लोग का काय माहिती मेमरी आहे टू वॉच इट टुगेदर. आय होप आय एम मेकिंग सेन्स, तुम्हाला कळत असेल. बट हां, पता नाही कधी होईल, बट जेव्हा होईल तेव्हा हाच कट वापरून डायरेक्ट असा बंदे यार बंदे यार. अँड द रिझन फॉर मी बाईंग iPhone 16 दिस इयर, 16 Pro इज द डेझर्ट डिज़ाइन. ती खूप चांगली वाटली मला. आणि जो व्लॉग के लिए बेस्ट आइटम है वो है, मतलब वहाँ पे था वो फीचर, इन स्टुडिओ इन फ्रेम जो ऑब्जेक्ट्स है. जसं मी आता इन सब्जेक्ट आहे आणि मागे जर माझा काहीतरी बॅकग्राउंडला जोरात आवाज असेल, तो अगर इन फ्रेम मैंने चूज़ किया तो सिर्फ मेरा ही आवाज़ आएगा, पीछे का आइटम का आवाज़ नहीं आएगा. अगर स्टूडियो सेटिंग मैंने चेंज किया फ्रॉम इन फ्रेम, तो मेरा स्टुडिओमध्ये बसलेला असा प्रॉपर क्लिअर आवाज येईल, असा पॉडकास्टचा का मागचा आवाज सगळा डिलीट होईल. आणि सिनेमॅटिक जर इफ यू चूज तर मग ब्लेंड होतो, पण मलाच पुढे ठेवेल तो आणि मागच्या आवाजला तर कमी ठेवेल. तो व्लॉग के लिए आइटम बहुत ज़रूरी है. तो आई थिंक दैट्स द बेस्ट रीज़न फॉर बाइंग इट. आणि जसं मी मगाशी पण बोललो की अगर जिस चीज़ की ज़रूरत हो वही खरीदो. जेव्हा खरंच जेन्युअनली जब पैसा नहीं था तभी कभी आयफोन नहीं लिया भाई. ऑफकोर्स ती पण वेगळी गोष्ट आहे की ज्यावेळी घ्यायचा होता आयफोन, ज्यावेळी मन होतं त्यावेळी पैसे पण नव्हते. जब ये लाइन में घुस गए ना तभी सोचा की आयफोन लेते हैं. आयफोन फॉर मी इट्स नॉट की त्याची क्वालिटी बाप आहे, कॅमेराची क्वालिटी नसली पाहिजे, कॉन्टेंटची क्वालिटी. आता एवढे क्रिएटर्स आहेत, कॉन्टेंटची क्वालिटी त्यांची बाप असते, बट त्याचा फोन तेवढा बाप नसतो, बट तरी ते व्हायरल असतात. सो हे जरा खूपच मोठं डिल्युजन आहे. बट येस, इफ यू हॅव अ नाईस कॅमेरा, ॲस्थेटिकली चांगलं वाटतं, बट याचा अर्थ हे नाही की तुमचे व्हिडिओज व्हायरल होतील, असं नसतं. मला कॉन्टेंटची क्वालिटी पण वाढवावी लागते. सो या, ऑलवेज युझिंग आयफोन फॉर व्लॉग्स अँड रील्स ऑल्सो समटाईम्स. म्हणजे कॅमेरा तर कधी कधी वापरतो, बट मेजरली द रील्स. अँड व्हेरी हँडी, व्हेरी स्मूथी. आता जरी ॲपल इकोसिस्टममध्ये बसलेलो, बिकॉज आय हॅव लॅपटॉप, वॉच त्याचा आहे, सो खूप इझी होतं. एअरपॉड्स वगैरे तो काम का चीज़ है इसलिए लिया भाई, असं काय शो ऑफ करने के लिए वगैरे आपलं काही नाही आहे. आधी सुरुवातीला असं वाटायचं की शो ऑफ वगैरे, माझं पण तेच व्हायचं. बट अभी ये क्या, ये अपना काय बोलतात ना, दिस इज द बिगेस्ट इन्व्हेस्टमेंट एव्हरी इयर विच आय डू. एव्हरी इयर आय हॅव टू डू. मला नवीन नवीन फोन्स ट्राय करायला डेफिनेटली आवडतील. इफ एनी ब्रँड वॉन्ट्स टू रीच आउट आयफोन, बी इट ॲपल, सॅमसंग, गुगल or any Vivo, Oppo, मला डेफिनेटली आवडतील, बिकॉज आय वॉन्ट टू ट्राय इट. आय वॉन्ट टू ट्राय देम, बिकॉज आता माझा विश्वास ॲपलवर आहे. बट येस, इफ देर आर एनी गुड कॅमेराज अराउंड, इफ माझं त्या फोनमध्ये काम पण होत असेल तर आय वुड डेफिनेटली लाईक टू एक्सप्लोर दॅट. तर खाली कॉमेंट्समध्ये सांगा की असे कोणते फोन आहेत जे तुम्हाला वाटतात कामासाठी असतील. अँड दॅट्स अबाउट इट. आय होप यू लाईक दिस व्लॉग. फाट लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. And the comment of the day of the last vlog is सागर तिड़के NDA. बहुत बार आ रहा है तो comment of the day of the last vlog में शाना है बराबर ऐसे क्वेश्चन पूछ रहा है. अच्छा है. If you get offer from Marathi Big Boss in next season, you will accept or deny. खूब छान vlog बना दो. Thank you भाई. इसका आंसर मैं अभी एक दूंगा एक पार्ट में. Honestly, yes, I would choose to go to Big Boss. अभी वो क्यों का हे मी तुम्हाला उद्याच सांगतो. आता या प्रश्नाचं उत्तर दिलं ना, हां, आता बाकीचं प्रश्नाचं उत्तर तुम्हाला उद्या भेटेल. बिकॉज उद्या मोस्टली
आपल्याकडे एक बिग बॉसचा कंटेस्टंट येईल. सांगता येत नाही आता, काय माहीत नाही, मी जास्त काय बोलू नाही शकत, मलाच नाही माहिती कन्फर्म आहे का नाही. बट हां, तर ते जर झालं तर मग सेकंड पार्टचा उत्तर मी त्या ब्लॉगमध्ये देईल. सो उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका, बिकॉज उद्याचा ब्लॉग खूप जास्त इंटरेस्टिंग वगैरे असणार आहे आणि खूप जास्त एक्सायटेड आहे मी उद्याच्या ब्लॉगसाठी. बिकॉज उद्या कोणतरी बाप पाहुणे येणार आहेत आपल्याकडे. आय वुड से की ते पाहुणे तुम्ही ओळखता त्यांना, अँड असे छोटे मोठे नाही आहेत. ऑफकोर्स दे आर व्हेरी बिग. सो गेट रेडी फॉर दॅट. जसं मी मागाशी बोला, लाईक शेअर सबस्क्राईब. खाली मला पाठवा कोणते कोणते फोन्स मी वापरले पाहिजे, कोणते ट्राय केले पाहिजे, आणि ऑफकोर्स गेस्ट पण करा तुम्हाला काय वाटतं कोण असेल खाली कॉमेंट्समध्ये उद्याचे गेस्ट. बिलीव्ह इन मॅजिक. हां, चला हो.